नमस्कार सर्वांना. चला तर मग आज आपण मटार सँडविचची रेसिपी पाहणार आहोत. हिवाळा संपून जाण्याच्या अगोदर म्हटलं ही छान अशी टेस्टी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट असा हा पदार्थ आहे, जो की पोटभरीचा पण आहे आणि लहानापासून मोठ्यांना सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे. इथं मी मटार घेतलेले आहेत. तुम्हाला भरपूर म्हणजे एक वाटी मटार आहे तिथं. त्याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या कळ्या आणि जिरे टाकलेले आहे. तिकडं एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून मस्त हिरवीगार. आणि इथं छान ताजे फ्रेश ब्रेड होते. म्हटलं लगेच बनवावं, कारण नंतर 1-2 दिवसांनी पण ब्रेड असे कडक होतात, म्हणून ताजे ब्रेड वापरलं तर अगदी छानच लागणार आहेत ते. आणि उकळून बटाटे घेतलेले आहेत 2. त्याची आपल्याला स्टफिंग बनवायची आहे एकदम छान अशी झणझणीत मस्त. म्हणजे मोठ्यांसाठी छान लागतं ते. चटपटीत अशी आपल्याला इथं सँडविचची भाजी बनवायची आहे. त्याच्यासाठी इकडे सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे. आता जे बटाटे आहेत त्याला छान असं आपण मॅश करून घेऊ. छान बटाटे मऊसूत शिजलेले आहेत, लगेच ते मॅश झालेले आहेत. इकडं कढई गरम करून घेते आणि थोडंसं तेल टाकते. जास्त तेल आपल्याला भाजीला वापरायचं नाही आहे, तेलकट भाजी बनवायची नाही आहे, कारण भाजी छान अशीच लागते. इथं आता तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकते आणि जिरे मी टाकलं नाही, कारण जिरे मसाल्यामध्येच आपण ऑलरेडी टाकलेलं होतं. इथं कढीपत्त्याचे 4-5 पानं छान बारीक चिरून टाकलेले आहेत. त्याने छान भाजीला वास पण लागतो आणि मुलांच्या पोटात पण जातं. अख्खा जर कढीपत्ता असेल तर मुलं ते नक्की काढतील, पण असं बारीक बारीक चिरून टाकल्यानंतर अजिबात मुलं ते म्हणजे त्यांना समजणारच नाही. इथं ज्या आपण मिक्सरला वाटाणे, हिरवी मिरची, जिरे, लसूण वाटून घेतलं होतं ते टाकते आणि त्यालाही छान असं मस्त एकदम छान फ्राय करून घ्यायचं आहे, जोपर्यंत म्हणजे त्याचं पाणी हे होत नाही, कच्चापणा जो असतो मटारचा तो जात नाही तोपर्यंत. कारण की कच्चं मटार बहुतांश आवडत नाही मुलांना, काही काही खूप आवडीने खातात. शेवटी आवड महत्त्वाची आहे. इथं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, हळद, धने जिरे पूड आणि त्याचबरोबर थोडीशी तीळ, छान अशी क्रंचीनेस येतो भाजीला म्हणून. आणि छान असं खमंग एकदम व्यवस्थित त्याला परतून घेते आणि पाहू शकता एकदम छान हिरवीगार अशी स्टफिंग होणार आहे सँडविचसाठी. आणि माझ्या मुलांना सर्वांना खूप आवडलं हे सँडविच. आता भाजीमध्ये आता मी भाजी छान आपली परतवून झालेली आहे. आता बटाटे टाकते त्याच्यामध्ये आणि बटाटेही छान परतवून घेते, म्हणजे छान भाजी बनेल आपली. इकडं छान मस्त भाजी तयार झालेली आहे. लहान मुलं असतील, लहान म्हणजे जास्तच लहान मुलं असतील, तिखट खात नसतील तर मिरची स्किप करा. इकडं भाजी मी थोडीशी थंड करून घेणार आहे, कारण की ते सँडविचमध्ये टाकल्यानंतर गरम ब्रेड जे आहेत ते क्रिस्पी राहत नाहीत, म्हणून थोडीशी थंड करून घ्यायची आहे इकडं भाजी आपल्याला. आणि एका मोठ्या परातीत काढूनच मी ते थंड करून घेते, म्हणजे पटकन जर नाश्त्यासाठी वगैरे आपल्याला घाई गडबड असेल तर अशी थंड करून घ्या, म्हणजे जेणेकरून भाजी म्हणजे ब्रेड आपले जास्त ओले होणार नाहीत. टिफिनसाठी वगैरे देत असताना ब्रेड म्हणजे सँडविच असं गरम गरम केल्यानंतर मग आतून थोडेसे ओले होतात, म्हणून इकडे तव्याला छान थोडंसं बटर लावून घेते आणि एक साईडने आपल्याला जे ब्रेड आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ती स्टफिंग करायची आहे. तुम्हाला मी पुढे दाखवतेच एक एक प्रोसेस करून. इकडं आता छान जे ब्रेड आहेत ते बटरला लावून घेते. बटर नको असेल तर तुपाचाही वापर करू शकता. तुपानेही छान टेस्ट लागते. इकडं जे ब्रेड आहे ते एक साईड मी अगोदर थोडीशी भाजून घेणार आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर मग दुसरी ज्या साईडने आपण भाजून घेतलेला आहे ती साईड पलटी करून त्याच्यावरती आपल्याला लावायचा आहे. हे दोन्ही साईडनी ब्रेड भाजून स्टफिंग भरल्यानंतर अजून छान खमंग असं राहतं आणि टिफिनसाठी मुलांनाही खायला ते सोपं जातं. म्हणजे जास्त ब्रेड जर ओले झाले तर मुलांनाही ते खावंसं वाटत नाही. आणि शक्यतो जर घरी असतील तर गरम गरम उत्तमच, छान मस्त मुलं खातील आणि आपलंही मन समाधान होईल की आपण त्यांना काहीतरी चांगलं खाऊ घातलेलं आहे. असं मस्त छान दोन्ही साईडनी कडक व्यवस्थित भाजून घ्यायचं. जर तुमच्याकडं ते सँडविचचं पण असतं ना ते भांडं ते असेल तर त्याच्यातही करू शकता तुम्ही. माझ्याकडे ते नाही म्हणून मी असं डायरेक्ट तव्यावरतीच भाजते आणि असं भाजल्यानंतरही खूप छान लागतं.
आणि स्टफिंग महत्त्वाची आहे. छान मस्त स्टफिंग झाली ना की सँडविच खूप टेस्टी बनतात आणि ते आवडतंही सर्वांना. तर अशा पद्धतीनं सँडविच बनवून घ्या आणि त्यानंतर मस्त मुलांसाठी सर्व करा. सॉस म्हणा किंवा दही, जे मुलं तुमचे ज्याच्यासोबत खातील किंवा घरातले माणसं त्याच्यासोबत सर्व करायचं. आणि ते मी सॉससोबत खाल्लं होतं आणि मुलालाही सॉससोबतच दिलं होतं. खूप टेस्टी लागत होतं. चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करून सांगा. आणि भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा नेक्स्ट रेसिपीसह. तोपर्यंत आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.